इथं जर याच महाजननी हेगडेवारांचं नाव नसतं घेतलं, मोतीबागेत जाऊन, रेशीम बागेत जाऊन, गोळवळकरांचं नाव नसतं घेतलं, फडणवीसांचं नाव जर नसतं घेतलं त्यांच्या कार्यक्रमात, यांना मंत्रिपदावरून काढलं असताना कधी ह्यांना बायकॉट केलं असतं कल्पना पण नाही करू शकत. तिथं हे मुजरा करतात. विषय अजून संपलेलाच नाही, कारण समाज अजून जागा झालेला नाही, कार्यकर्ता अजून पेटलेलाच नाही, विचार अजून संपलेले नाहीत आणि लढाई अजून थांबलेली नाही. मी कोणाचीही बदनामी केलेली नाही. कोणाची म्हणजे काय, त्यांना तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नाव घेता आलं नाही, म्हणजे त्यांनी ना पहिल्यांदा नाव घेतलं ना दिलगिरी करताना नाव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तुमच्यावर, माझ्यावर, या महाराष्ट्रातल्या, देशातल्या प्रत्येक भारतीय नागरिकांवर प्रचंड. एक वन अधिकारी का असेना, सरकारी अधिकारी, कर्मचारी ज्यावेळेस 26 जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये पालकमंत्र्याच्या भाषणावर आक्षेप घेतात त्यावेळेस विचाराची किती मजबूत ताकद होती, कारण त्यांनी बोलून. आपल्या बापाची जयंती साजरी करायला तुम्हाला कोणी सांगायची गरज नाही, कारण त्यांनी आपल्यासाठी तेवढं दिलंय. मलाच त्यांना शिवाजी महाराज अपेक्षित असतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अपेक्षित असतात. ते कधी, या सगळ्या राजकीय नेत्यांना ज्यावेळेस मतांचा जोगवा मागायचा असतो किंवा ज्यावेळेस ते अडचणीत असतात, त्या व्याख्यानमाला घेतली का हो महाजन? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या किती पुस्तकाचं वाचन केलं, किती व्याख्यानमाला लावल्या, किती लोकांचं प्रबोधन. त्या चष्म्याने बघणारे महापुरुष सुद्धा प्रायव्हेट लिमिटेड करून टाकले, म्हणून ही असली मनवादी मंडळी त्यांना नामोल्लेख करते. उत्सव साजरा केला पाहिजे इथपर्यंत सगळं ठीक आहे, पण ज्या जगातल्या सर्वोच्च विद्वानाची विद्वत्तेवर आधारित तुम्ही काय कृती केली, तर तुम्ही फक्त नाचगाणी केली. हे काय तुमचं कॉन्ट्रीब्युशन नाहीये. मित्रांनो, सर्वांना सप्रेम जय जिजाऊ, जय भीम, जय शिवराय. मी संतोष शिंदे. कुठं गेलं माधवी जाधवांनी उकरून काढलेलं या महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयीचं प्रकरण दाबून टाकलं ना. एखादा नवीन मुद्दा आला की जुना मुद्दा हा लगेच दाबला जातो. पण यांची जी आयडियोलॉजी आहे, सरकारची जी नियत आहे, सरकारच्या नेत्यांमधल्या त्या पुढाऱ्यांची जी मानसिकता आहे, त्याबद्दल महाराष्ट्र नेहमी चर्चा करतोय. 26 जानेवारी 2026 रोजी या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा नव्हती. भाषणात तर नाव फार लांबची गोष्ट झाली, कारण या लोकांची इच्छाच नसते महापुरुषांची नावं घ्यायची. पण तुमच्या माझ्यासाठी, या महाराष्ट्राच्या, देशाच्या अस्मितेसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, राजश्री छत्रपती शाहूजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील, लोकशाही अण्णाभाऊ साठे असतील, आपली दैवत आहे, आपली अस्मिता आहे, त्या विचारांनी आपण जगतो. पण सरकारमधले किंवा विरोधातले या महापुरुषांचं फक्त नाव घेतात, विचारांनी काम करतात का ही लोक? अजिबात नाही. आणि गिरीश महाजनांनी 26 जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही. महाराष्ट्रभर विषय गरम होता. दुर्दैवाने त्यावेळेस माधवी जाधवांनी सांगितलं होतं की एखादा दुसरा विषय आल्यानंतर हा विषय सुद्धा मागं पडू शकतो, पण आमच्या अस्मिता कोणी आमच्या मनातल्या काढून टाकू शकत नाही. आमची प्रेरणा, आमची विचारधारा ही आमच्यासाठी सर्वोच्च आहे. आणि तसंच झालं. दुर्दैवानं या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांचं आकस्मिक दुर्घटनेमध्ये निधन झालं आणि तो जो विषय होता तो मागे पडला. खर तर दुःखाची गोष्ट होती, महाराष्ट्रामध्ये एक बडा नेता गेला हे विसरता येणार नाही. परंतु महाजनांनी जे केलं होतं किंवा त्यांच्या भाजपच्या आयडियोलॉजीने जे केलं होतं, कारण महाजनांनी दिलगिरी व्यक्त केली होती, परंतु तो उर्मटपणा होता. खर तर ती मगरुरी सुद्धा होती माझ्या भाषेत. त्यांनी ज्यावेळेस दिलगिरी व्यक्त करताना सुद्धा ते अजिबात असं म्हणाले नाहीत की माझ्याकडून नजर चुकीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव राहून गेलं.
कारण या देशाला 26 जानेवारी 1950 रोजी ज्या भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांच्या सहकार्यांनी जे संविधान जगभर फिरून निर्माण केलं, त्याची अंमलबजावणी 26 जानेवारीला लागू झाली आणि तो प्रजासत्ताक दिन तो तुमच्या आमच्यासाठी एक गणराज्य म्हणून या देशासाठी फार महत्वाचा आहे. म्हणून त्यांचं नाव 26 जानेवारीच काय दररोज घेतलं तरी कमी पडेल, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तुमच्यावर माझ्यावर या महाराष्ट्रातल्या देशातल्या प्रत्येक भारतीय नागरिकांवर प्रचंड उपकार आहेत. पण आम्ही नेहमी जातीच्या चौकटीत बघणारे किंवा त्या चष्म्याने बघणारे महापुरुष सुद्धा प्रायव्हेट लिमिटेड करून टाकले. म्हणून ही असली मनवादी मंडळी त्यांना नामोल्लेख करते. आणि ज्यावेळेस एक वन अधिकारी का असेना, सरकारी अधिकारी कर्मचारी ज्यावेळेस 26 जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये पालकमंत्र्याच्या भाषणावर आक्षेप घेतात, त्यावेळेस विचाराची किती मजबूत ताकद होती, कारण त्यांनी बोलून दाखवलं. मी एक सर्वसामान्य घरातली स्त्री आहे आणि माझे म्हणजे पती तर प्रायव्हेट जॉब करतात. सगळ्या कुटुंबाचा भार आमच्यावर आहे. आम्हाला पगार झाल्यानंतर जो आनंद असतो तो आम्ही काहीतरी गोडधोड करून खातो, एवढंच. पण विचारांच्या बाबतीत आम्ही तडजोड करणारे नाही. माझा मुलगा असेल किंवा नवरा असेल माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, हे त्या माधवीताईंनी सांगितलं होतं. त्याच वेळेस ते बोलून गेल्या होत्या की आज मी तुम्हाला कॅमेऱ्यासमोर दिसते, पण एखादा वेगळा विषय आला तर हा विषय लुप्त होईल. मला त्याची आठवण यासाठी करून द्यायची, मला तो विषय पण उकरून नाही काढायचा. कारण मला आरएसएसची या सगळ्या लोकांची आयडियोलॉजी माहितीये, त्यांची मानसिकता माहितीये. ज्या केंद्र सरकारने म्हणजे याच महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून आलेले भगतसिंह कोश्यारी, ज्यांनी महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले बद्दल छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये मराठवाडा विद्यापीठामध्ये काय भाषा वापरली होती, 10-12 वर्षाचे मुलगा मुलगी काय करत असतील त्यावेळेस, असं ज्यावेळेस टिंगल टवाळी हसण्यावर घालून ज्यावेळेस बोलतात, त्या माणसाचा सन्मान काय करतात. महाराष्ट्र पेटला होता, महाराष्ट्रात प्रचंड वादळ निर्माण झालं होतं, कारण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सुद्धा खोटा इतिहास सांगण्याचं काम कोश्यारींनी केलं होतं. या व्यक्तींनी महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून फार मोठं काम केलंय. काय पहाटेची शपथ वगैरे दिली किंवा पाठिंबा दिला, त्यांना सरकार पाडायला मदत केली, हीच का? तर त्यांना पद्मविभूषण दिला. त्या सरकारकडून आणि त्यांच्या आयडियोलॉजीकडून महाराष्ट्र काय अपेक्षा करणार आहे? आमच्या महापुरुष स्वयंभू आहेत. मला महाराष्ट्राला ही परत यासाठी आठवण करून द्यायची आहे की नुसते महाजन नाही, ह्यांचे जेवढे प्रवक्ते किंवा जेवढी लोक आहेत, कारण तो बन नावाचा आता नवीनच फटाकडा तो बोलायला लागला. तो म्हणला कोश्यारींनी अजिबात कुठली चूक केली नव्हती किंवा कुणाची बदनामी केली नव्हती. याचा अर्थ या म्हणजे ज्यांचा मेंदूच गुलाम आहे त्यांना इतर महापुरुषांबद्दल खरंच काय संवेदना असतील हा संशोधनाचा विषय आहे. पण या महाराष्ट्रामध्ये महाजनांनी जी चूक केली होती किंवा ज्या पद्धतीचं नाव टाळलं होतं, ये तो सिर्फ झाकी थी, महाराष्ट्रातल्या बऱ्याच नेत्यांच्या तोंडातून फक्त पुरोगामी महाराष्ट्र म्हणून चर्चा केली जाते. परिवर्तनवादी महाराष्ट्र म्हणून आपण नेहमी बोलत असतो. फक्त नावालाच त्यांना शिवाजी महाराज अपेक्षित असतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अपेक्षित असतात. ते कधी? या सगळ्या राजकीय नेत्यांना ज्यावेळेस मतांचा जोगवा मागायचा असतो किंवा ज्यावेळेस ते अडचणीत असतात त्यावेळेस, कारण महाजन ज्यावेळेस कोंडीत पकडले गेले त्यावेळेस त्यांनी काय भाषा वापरली होती? मी कोणाचीही बदनामी केलेली नाही. कोणाची म्हणजे काय? त्यांना तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नाव घेता आलं नाही. म्हणजे त्यांनी ना पहिल्यांदा नाव घेतलं ना दिलगिरी करताना नाव घेतलं. आता यांना कधी पाहिजे असतात महापुरुष? त्यांनी काय सांगितलं डिफेन्स मध्ये? कारण बचाव पाहिजे होता ना. म्हणे मी आजपर्यंत 40 वर्षाच्या राजकारणामध्ये प्रत्येक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला म्हणे मी नाचतो, मी ट्रॅक्टर चालवतो, मी मिरवणुकीत असतो. तुम्ही वैचारिक व्याख्यानमाला घेतली का हो महाजन?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या किती पुस्तकाचं वाचन केलं, किती व्याख्यानमाला लावल्या, किती लोकांचं प्रबोधन केलं. जयंतीचा उत्सव साजरा केला पाहिजे इथपर्यंत सगळं ठीक आहे, पण ज्या जगातल्या सर्वोच्च विद्वानाची विद्वत्तेवर आधारित तुम्ही काय कृती केली? तर तुम्ही फक्त नाचगाणी केली. हे काय तुमचं कॉन्ट्रीब्युशन नाहीये. आपल्या बापाची जयंती साजरी करायला तुम्हाला कोणी सांगायची गरज नाही, कारण त्यांनी आपल्यासाठी तेवढं दिलंय. माधवी जाधवांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं की जेवढे पोलीस कर्मचारी होते त्यांना पकडायला आल्यासहित किंवा पालकमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत किंवा कुठलाही घटनात्मक शपथ घेणारा व्यक्ती हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे तुम्हाला प्रतिनिधित्व मिळालंय. मग ते महिला अधिकारी असतील किंवा स्वतः माधवीताई जाधव असतील, त्यांनी ते बोलून दाखवलं. मला एवढीच आठवण करून द्यायचे, एखादा विषय आला आणि एखादा विषय गेला असं होत नाही. विषयामध्ये जी तीव्रता आहे, ती संवेदना आहे, किंवा जी या लोकांनी यांच्या विचारधारेला प्रमाण मानून इथं जर याच महाजननी हेगडेवारांचं नाव नसतं घेतलं, मोतीबागेत जाऊन, रेशीम बागेत जाऊन, गोळवळकरांचं नाव नसतं घेतलं, फडणवीसांचं नाव जर नसतं घेतलं त्यांच्या कार्यक्रमात, यांना मंत्रिपदावरून काढलं असताना कधी ह्यांना बायकॉट केलं असतं कल्पना पण नाही करू शकत. तिथं हे मुजरा करतात. हे वास्तव आहे बरं का. त्यांच्या कार्यक्रमामध्ये ते 10 वेळेस 100 वेळेस नाव घेतील आणि इथं भाषणामध्ये तर नावच नाही घेणार, पण दिलगिरी व्यक्त करताना सुद्धा मी कुणाचाही अनादर केला नाही, कुणाचाही. ही मगरूर आहे, लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्र हे अजिबात विसरलेलं नाही. महाराष्ट्र विसरणार सुद्धा नाही, ही गोष्ट वेगळी. म्हणून मला हा विषय संपलेला नाही, कारण विषय अजून संपलेलाच नाही, कारण समाज अजून जागाच झालेला नाही, कार्यकर्ता अजून पेटलेलाच नाही, विचार अजून संपलेले नाहीत आणि लढाई अजून थांबलेली नाही. म्हणून मी हा विषय आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला की फक्त महाजनांना दोष देऊन उपयोग नाही. ज्यांनी ज्यांनी महापुरुषांचं फक्त नाव घेतलंय, मोठं झालेत, पदावर बसलेत आणि नंतर त्या विचारांना किंवा त्यांच्या नावाला सुद्धा त्यांनी सन्मानपूर्वक जर नाही जागा दिली, नाही रिस्पेक्ट केला, तर आपल्याला आक्रमकपणे काम करावं लागेल चळवळ म्हणून. तरच झोपलेल्या चळवळी आता जाग्या होतील. सध्या पुरोगामी परिवर्तनवादी चळवळी ह्या झोपल्यात, थकल्यात, त्यांच्यात आता बळ राहिलेलं नाही. कार्यकर्ते अजिबात उत्साही राहिलेले नाहीत. एकतर बोटावर मोजणे एवढे कार्यकर्ते, ते सुद्धा आता गार पडलेत. त्याच्यामुळं म्हातारी मेलेचं दुःख नाही, काळ सोखवलाय, हे मला या माध्यमातून सांगायचं. म्हणून हा मी विषय काढला. विषय लक्षात राहू द्या आणि पाणी तापत राहू द्या. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. खरंय ना. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण परिवर्तनवादी चळवळीची माणसं आहोत. आपण आपल्या महापुरुषांना सप्रमाण त्यांची विचारधारा पुढे घेऊन गेली पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करत राहू. धन्यवाद.